ठीक आहे, पण आधी माझ्या आईशी बोलून घ्या. तिने हो म्हटलं तर ठीक आहे. आईच माझ्यासाठी सगळं काही आहे. म्हणून आधी आईशी बोलून तिची परवानगी घेऊन घ्या तुम्ही. हां ठीक आहे. तू काहीतरी बोलणार होता, बोल ना. काकू, हं? माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात देऊ शकता का? हे बघ बेटा, तुम्ही या एरियामधले खूप श्रीमंत आहात आणि आम्ही तुझ्या घरी किरायाने राहतो. जर तू माझ्या मुलीशी लग्न केलं तर तुझ्या घरच्यांना प्रॉब्लेम नसेल? काकू, त्याची चिंता तुम्ही करू नका. जर मी हो म्हटलं ना तर माझ्या फॅमिलीतले सगळेच लोक हो म्हणतील. तुम्ही उगाच त्याचं टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या मुलीसोबत ऑलरेडी या सगळ्याबद्दलच बोललो आहे. तिचं म्हणणं आहे की जर तुम्ही हो म्हटलं तर तीही हो म्हणेल. जर हे नातं तुम्हाला ओके असेल तर मी आपल्या घरच्यांशी बोलतो ना. अच्छा, असं आहे. ठीक आहे बेटा, मला फक्त 2 दिवस देशील का रे बेटा? जेही निर्णय असेल मी 2 दिवसात सांगते. काकू, पूर्णपणे विचार करून एक चांगला निर्णय घ्या. दया करा आणि योग्य तो निर्णय घ्या काकू. मी वाट पाहीन. ठीक आहे बेटा, मी सांगते. हे बघ बेटा, मी नीट विचार केलेला आहे. जर तुम्हा दोघांचं लग्न झालं तर चांगलंच होणार आहे. पण आम्ही एका छोट्याशा प्रॉब्लेममध्ये अडकलोय. कुठला प्रॉब्लेम? मी एका माणसाकडून 1 वर्ष आधी 10 लाखाचं लोन घेतलं होतं आणि आता इंटरेस्ट सोबत ते 15 लाख रुपये झाले आहे बेटा. आणि तो लगेच त्याला 15 लाख रुपये हवेत म्हणून मला टॉर्चर करतोय. मी त्यांना म्हटलं पण गावातनं काही पैसे येणार आहे, 6 महिन्याच्या आत तुम्हाला पैसे परत करते. पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत. ते म्हणतात आहे की एक तर माझे पैसे पूर्ण द्या किंवा तुमच्या मुलीशी माझं लग्न लावून द्या असं म्हणाला. फोनवर फोन करून करून टॉर्चर करतोय मला. काय करू मला काहीच कळत नाहीये. आता इतक्या लवकर पैसे कसे जमा करेल ना मी? माझ्याकडनं हे होणार नाही. म्हणूनच मी माझ्या मुलीचा हात त्यांच्या हातात द्यायचं ठरवलं आहे. पण ठीक त्याच क्षणी तू येऊन माझी मुलगी तुला आवडते आणि तिच्याशी तुला लग्न करायचं असं बोलला तू. खरं सांगायचं तर आम्हाला पण तू खूप आवडतो बेटा. तुझ्याशी लग्न केल्यावर माझी मुलगी खुशच राहील. पण ज्याने मला कर्ज दिलंय त्याचं काय करू मला काहीच कळत नाहीये. म्हणूनच तू जेव्हा माझ्याशी बोलत होता तेव्हा मी तुला म्हटलं की मला 2 दिवस वेळ दे म्हणून. बाहेरच्या कुठल्या शेठकडून पैसे घेऊन त्यांना ते पैसे परत करून तुझ्यासोबत माझ्या मुलीचं लग्न लावून देते असा विचार केला होता मी. पण काय करू मी? मला कुठूनच पैसे मिळाले नाही. सध्या त्यांना काय उत्तर देऊ काही कळत नाहीये. ठीक आहे काकू, तुमची परिस्थिती मी समजू शकतो. तुमच्या मुलीच्या खातर हा सगळा पैसा मी स्वतः देईन. ते पैसे तुम्ही ज्याच्याकडून कर्ज घेतलंय त्याला देऊन टाका. हे बघ बेटा, जर तू मला 15 लाख रुपये दिले ना तर लगेच मी त्याच्याकडे जाऊन त्याच्या तोंडावर ते पैसे फेकून नंतर आनंदात माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून देईल बेटा. कारण तुझ्यासारखा जावाई मिळवायला आम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल. थँक्स काकू. फक्त 1 आठवड्याचा वेळ द्या मला. मी कसंही करून 15 लाख रुपये तयार तुमच्याकडे देईन. ठीक आहे बेटा, मी त्याला बोलून बघते. अच्छा काकू. हां ठीक आहे. काही झालं तरी तुमचे पैसे देईल मी तुम्हाला. नाही नाही, मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात नाही देऊ शकत. आणि 2 दिवसाच्या आत तुमचे पैसे परत करते मी. नाही, मी म्हटलं ना तुमच्या हातात मी माझ्या मुलीचा हात देणार नाही. 2 दिवसाच्या आत पूर्ण पैसे तुमच्या हातात देणार आहे मी. ते घेऊन प्लीज तुम्ही आमचा पाठलाग सोडा. चांगल्या कुटुंबातून माझ्या मुलीसाठी स्थळ आलंय आणि आम्हा दोघींना पण ते स्थळ खूप आवडलंय. म्हणून यानंतर लग्नाविषयी बोलू नका. अरे ये बेटा. फोनवर कोणाशी बोलत होता? तेच त्या शेठकडून मी कर्ज घेतला होता ना, त्यांनी फोन केला होता मला. त्यांचे पैसे 2 दिवसात परत करते असं सांगितलंय मी. अच्छा असं आहे. थँक्स काकू. ठीक आहे, आत ये बेटा, बोलूया आपण. ये ना, बस ना बेटा. काकू, यात 15 लाख रुपये आहेत. ज्याने तुम्हाला कर्ज दिलं त्याला बोलवून हे पैसे देऊन टाका. अच्छा, तू पैसे घेऊन आला?
हा पूर्ण 15 लाख आहेत. हं. आजच मी त्यांना त्यांचे पैसे परत करेल. श्वेता, हं. श्वेता. हो आली आई. तू बोलवलं आई? हो बेटा, बस ना. हं. श्वेता, याला ओळखतेस ना? हा आपल्या हाऊस ओनरचा मुलगा आहे. भेटलीस ना तू याला? हो भेटली आहे ना मी यांना. यांच्यासोबतच तुझं लग्न निश्चित केलंय मी. तुला चालेल ना? आई तू ज्याच्याशी लग्न करायला सांगशील त्याच्याशी लग्न करून घेईल मी आई. तू बघितलं बेटा, हं. माझ्या मुलीचं माझ्यावर किती प्रेम आहे. कधीच माझी मुलगी माझ्या इच्छेविरुद्ध जाणार नाही. म्हणूनच ती मला आवडते काकू. हे बघ बेटा, मला असं वाटतं की लवकरात लवकर तुम्हा दोघांचं लग्न व्हावं. हं. लवकरच एक छानसा मुहूर्त बघून मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईल. याविषयी तुझ्या आईशी बोलून डेट फिक्स करून घेऊ आपण. हे बघ बेटा, माझी मुलगी खूप सुशील आहे, हुशार सुद्धा आहे. आजपासनं माझ्या मुलीची काळजी तुलाच घ्यायची आहे बेटा. नक्कीच काकू. मी लवकरात लवकर आपल्या घरच्यांशी बोलून लवकरात लवकर एक चांगला मुहूर्त काढून आम्हा दोघांच्या लग्नाचं बोलतो काकू. हे काय 2 दिवसापासून पाहतोय घराला कुलूपच आहे. हं? ठीक आहे, काकूंना फोनच करून पाहतो. ज्या नंबरवर तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहात तो सध्या स्विच ऑफ आहे. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. द नंबर यू हॅव डायल्ड इज करंटली स्विच्ड ऑफ. प्लीज ट्राय अगेन लेटर. छे छे, मोबाईलला स्विच ऑफ का करून ठेवला यांनी? हं? त्या दोघी कुठे गेल्यात काही सांगूनही गेल्या नाहीत मला. हं? त्या शेठला पैसे द्यायला तर गेले नसतील. जरी गेल्या असत्या तरी मला सांगून गेल्या असत्या ना. हं? काय आहे हे? मला न सांगता कशा जाऊ शकतात या? काहीतरी गडबड नक्कीच आहे. अरे यार, यांच्या बोलण्यात येऊन 15 लाख रुपये देऊन बसलो मी. आता जाऊन आईला काय सांगू मी? ओफो, मला बनवून या दोघी पळूनही तर जाऊ शकतात ना. दोघींचाही नंबर स्विच ऑफ आहे. शिट. लग्न करण्याचं वचन देऊन 15 लाख रुपये लुटले माझ्याकडून.